नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्हा सगळ्यांचं ऋतुजाज क्विक रेसिपी या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला सुक्या बोंबलाची ग्रेव्ही कशी बनवायची हे सांगणार आहे। खूप सोप्या पद्धतीने याची रेसिपी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण याच्या टेस्टमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही। याची टेस्ट भन्नाट आहे, हॉटेलपेक्षा सुद्धा भारी। त्या अगोदर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। 10 ते 15 बोंबल्यांचे डोकं आणि शेपूट काढून त्यांना स्वच्छ करून अशा छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून मी ग्रेव्हीमध्ये वापरणार आहे। गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झाली की मग त्यामध्ये जे आपण बोंबील कट करून घेतले ते भाजून घ्यायचे। छान खरपूस रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। थोडंसं भाजताना तेल टाकलं तरीही चालू शकतं। इथे आपले बोंबील भाजून तयार आहेत। जे भाजलेले बोंबील होते त्यांना मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत। भाजायच्या अगोदर बोंबील धुवायचे नाहीत, भाजून झाल्यावरती आपण बोंबलांना धुवून घेणार आहोत, त्यामुळे ग्रेव्हीची चव खूप छान येते। आता आपण मसाला बनवून घेऊया। मसाला बनवण्यासाठी गॅसची फ्लेम चालू करून त्यावरती कढई ठेवायची। कढई थोडीशी गरम झाली की मग त्यामध्ये अर्धा पळीभर तेल टाकायचं। तेल छान गरम झालं की मग त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून भाजून घ्यायचा। छान गुलाबी रंग येईपर्यंत आपण हा कांदा भाजून घेणार आहोत। या ठिकाणी कांद्याचा रंग बदललेला आहे। आता यामध्ये मी एक मीडियम साईजचा टोमॅटो असा छोट्या छोट्या साईजमध्ये कापून घेतलं होतं ते टाकतेय। टोमॅटो आणि कांदा एकत्र करून ते भाजून घ्यायचे। टोमॅटो लवकर मेल्ट व्हावं त्यासाठी इथे मी एक अर्धा चमचाभर मीठ टाकत आहे। खूप थोडंसं मीठ टाकले आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। एक 2 ते 3 मिनिट हे मी शिजवून घेतेय। या ठिकाणी टोमॅटो मेल्ट झाले कांद्यासोबत। याला आता थंड करायचं आणि याची मिक्सरमधून आपण पेस्ट बनवून घेणार आहोत। मसाला बनवण्यासाठी अजून आपल्याला लागणार आहे 1 इंच आल्याचा तुकडा मी असा कट करून घेतलाय। त्यासोबत घेतले 1 इंच खोबरं आणि इथे घेतलेला आहे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अशा कट करून घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। या सगळ्यांना आता मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे। याला जो मसाला होता त्याला मी मिक्सरमधून बारीक केले। खूप जास्त बारीक पेस्ट नाही केली, तो ओबडधोबड असं वाटून करून घेतलंय। आता आपण जो कांदा टोमॅटो भाजून घेतले होते ते सुद्धा यामध्ये टाकूनच यांची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इथे मी पेस्ट करून घेतली आहे। एकदम बारीक पेस्ट करायची, जसं आपण ग्रेव्हीसाठी वापरतो त्याच पद्धतीने। आता आपण ग्रेव्ही बनवूया। तर त्याच कढईमध्ये परत एकदा मी 2 पळी तेल टाकून घेतेय। तेलाला छान कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा जिरं। जिरं छान तडतडलं की मग त्यामध्ये आपण जो वाटण करून घेतले ते टाकायचं। वाटण आता छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि याला शिजवून घ्यायचं। वाटण छान शिजलंय। मसाल्याने स्वतःचं तेल असं सोडलेलं आहे, ते कढईला अजिबात चिटकत नाहीये। याचा अर्थ असा की आपला जो मसाला आहे तो परफेक्ट बनून तयार आहे। आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालूया। त्यासाठी इथे मी घेतले 1 चमचा लाल तिखट। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। बोंबील हा माशाचा प्रकार आहे, त्यामुळे तुम्ही इथे मालवणी मसाला वापरला तरीही चालू शकतं। आता यामध्ये टाकूया अर्धा चमचाभर गरम मसाला। थोडीशी हळद टाकून घेऊया। आता यामध्ये टाकायचे चवीपुरतं मीठ। लक्षात ठेवा आपण टोमॅटो भाजताना सुद्धा थोडंसं मीठ टाकलं होतं,
त्यामुळे इथे थोडं कमीच मीठ वापरायचं। आता हे छान मिक्स करून परत 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचं। 2 मिनिटांमध्येच मसाला अशा प्रकारे दिसायला सुरुवात होते। स्वतःचं तेल ते सोडायला सुरू करतं। याचाच अर्थ असा की आपला मसाला परफेक्ट भाजून किंवा शिजवून तयार आहे। आता यामध्ये आपण टाकूया जे भाजून आणि धुवून स्वच्छ घेतलेले बोंबील आणि मसाला एकजीव करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे छान आता एकजीव झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण 1 कपभर पाणी टाकायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप पाणी टाकून ते भांडं धुवून मी ते पाणी इथे वापरलेलं आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याला 10 मिनिट शिजवून घेणार आहोत। जोपर्यंत बोंबील छान शिजत नाहीत तोपर्यंत या ग्रेव्हीला आपण शिजवून घ्यायचे। या ठिकाणी 10 मिनिट झालेले आहेत। ग्रेव्ही खूप सुंदर झाली आहे। तुम्ही बघू शकता घट्ट अशी ग्रेव्ही बनली आहे। आता चेक करूया आपले बोंबील शिजले आहेत का नाही। परफेक्ट असे शिजलेले आहेत। तर तुम्हाला ही बोंबीलची ग्रेव्हीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब